Welcome students. In previous video of 8th standard of chapter number 3 indices and cube root, we learned about meaning of numbers when the index is rational numbers in the form of 1 upon n and m upon n. In this video we learned about cube and cube roots, घन आणि घनमूळ याविषयी या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. First we see what is cube. घन म्हणजे काय? तर वर्ग म्हणजे त्या संख्येला त्या संख्येने गुणणे. तर क्यूब म्हणजे काय? तर क्यूब मीन्स मल्टिप्लाइंग द सेम नंबर टू इटसेल्फ 3 times. Suppose 2 raised to 3 means 2 into 2 into 2 we get 8 and we read it as cube of 2. म्हणजे घन म्हणजे एखाद्या संख्येचा घन करणे म्हणजे त्याच संख्येचा 3 वेळा केलेला गुणाकार. आणि आपण या पद्धतीने ही संख्या वाचणार आहोत. क्यूब ऑफ 2. 2 चा घन. 2 चा घन म्हणजेच 8. और 4 raised to 3 is equal to 4 into 4 into 4, that is 64, means 4 cube of 4 equal to 64. म्हणजेच एखाद्या संख्येचा घन करणे म्हणजे त्या संख्येचा 3 वेळा केलेला गुणाकार. 6 cube equal to 6 into 6 into 6, 6 into 6 36 and 36 into 6, that is 216. अशा प्रकारे 1 to 20 पर्यंतचे क्यूब तुम्हाला आले पाहिजेत, तुमचे पाठावेत. 1 to 20 पर्यंतचे क्यूबचं एक टेबलच तयार करायचं आणि ते आपल्या समोर ठेवायचं. नाउ यू नो दॅट स्क्वेअर ऑफ पॉझिटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह नंबर. एखाद्या संख्येचा वर्ग पॉझिटिव्ह संख्या असेल, सपोज 6 स्क्वेअर पॉझिटिव्ह 6, तर त्या संख्येचा वर्ग किती असतो? पॉझिटिव्हच असतो. इन दिस वे क्यूब ऑफ पॉझिटिव्ह नंबर इज ऑल्सो पॉझिटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह 6 असेल त्याचा क्यूब असेल तर तो सुद्धा काय असतो? पॉझिटिव्ह असतो. पॉझिटिव्ह 6 इंटू पॉझिटिव्ह 6 इंटू पॉझिटिव्ह 6. दिस पॉझिटिव्ह 6 अँड पॉझिटिव्ह 6 इज positive 36 into positive 6 and we get positive 216. म्हणजे एखादी पॉझिटिव्ह संख्या असेल तर तिचा घन हा पॉझिटिव्ह असतो. क्यूब ऑफ पॉझिटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह. कोणत्याही धन संख्येचा घन हा धन असतो. हा धन म्हणजे पॉझिटिव्ह आणि हा घन म्हणजे क्यूब. तर कोणत्याही धनसंख्येचा घन धन असतो, पॉझिटिव्हच असतो. नाउ इफ वी ट्राय टू फाइंड आउट क्यूब ऑफ निगेटिव्ह नंबर, सपोज -6 क्यूब इज इक्वल टू -6 इंटू -6 इंटू -6. प्रोडक्ट ऑफ these two numbers is positive 36 and into -6, and product of these two numbers is positive into negative is negative, and 36 into 6 is 260. So we can say that cube of negative number is equal to negative number. म्हणजेच ऋण संख्येचा घन ऋण असतो. Let us take another example. -3 upon 5 cube म्हणजेच -3 upon 5 into -3 upon 5 into -3 upon 5. Product of these 3 numbers, -3 into -3 9 and -9 into -3 is -3 into -3 plus 9 and plus 9 into -3 is -27 upon 5 into 5 into 5 is 125.
हे मायनस साईन तुम्ही इथं देऊ शकता किंवा सेंटरला -27/125 या पद्धतीने सुद्धा हा क्यूब आपण लिहू शकतो. नाउ क्यूब रूट. क्यूब रूट म्हणजेच घनमूळ म्हणजे काय ते बघूया. क्यूब रूट, we know that 6 cube equal to 260, so we can say that cube root of 260 is equal to 6. म्हणजे 6चा घन हा 216 असेल तर 216चे घनमूळ हे काय असते 6 असतं. आणि हे क्यूब रूट कसं फाइंड करायचं, जसं आपण स्क्वेअर रूट बघितलं, हाऊ टू फाइंड स्क्वेअर रूट, तसंच आपण हाऊ टू फाइंड क्यूब रूट बाय फॅक्टरायझेशन मेथड. म्हणजे फॅक्टरायझेशन मेथडनी घनमूळ कसं काढायचं ते पाहणार आहोत. फाइंड क्यूब रूट ऑफ 512. फर्स्ट फाइंड आउट द प्राइम फॅक्टर्स ऑफ 512. 512चे आपण प्राइम फॅक्टर्स पाडूया. हॉरिझॉन्टल मेथडनी पाडा फॅक्टर्स किंवा मग व्हर्टिकल मेथडनी फॅक्टर्स याचे फाइंड करा. आपण व्हर्टिकल मेथड यूज करूया. 512 is even number, so use divisibility test by 2. 512 divided by 2 is 256. Then 256 is also even number because here is 6 in its units place, so we can divide this number by 2. 256 divided by 2 is 128. This is even number, so divide this number by 2. 128 divided by 2 is 64. 64 divided by 2 is 32. 32 is divided by 2. We get 16. 16 divided by 2 we get 8. 8 divided by 2 4. 4 divided by 2 and 2 divided by 2 1. So we get factors of this 512. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 times 2. 512चे फॅक्टर्स मिळालेले आहेत मला. 9 वेळा 2चा गुणाकार. आता क्यूब रूट काढताना काय करायचं, या जसं स्क्वेअर रूटमध्ये आपण 2 संख्यांचा 2 एकसारख्या संख्यांचे गट करत होतो, तसंच क्यूब रूटमध्ये 3 संख्यांचा एक गट करायचा आणि ह्या तिघांमधून एकदाच 2 घ्यायचे. म्हणजेच क्यूब रूट ऑफ 512 इज इक्वल टू, ह्या तिघांबद्दल एकदाच 2 लिहिणार आहे मी. या तिघांबद्दल एकदाच 2 घ्यायचा आहे, या तिघांमधून एकदाच 2 घ्यायचा आहे. अँड प्रॉडक्ट ऑफ दिस 3 नंबर्स इज 8. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 512 इज इक्वल टू 8. इन दिस वे वी कॅन फाइंड द क्यूब रूट ऑफ एनी नंबर. त्याचे प्राइम फॅक्टर्स शोधायचे आणि त्याच्यातून आपण अशा पद्धतीने कोणत्याही संख्येचं क्यूब रूट काढायचं आहे. नाउ लेट अस सी प्रॅक्टिस सेट 3.3. क्वेश्चन 1. क्वेश्चन 1 काय आहे प्रॅक्टिस सेट 3.3 मधला. फाइंड द क्यूब रूट्स ऑफ फॉलोइंग नंबर्स. या खालील संख्यांचे आपल्याला क्यूब रूट्स घनमूळ काढायचं आहे. फर्स्ट इज 8000. 8000 या संख्येचा आपल्याला घनमूळ काढायचं आहे. फर्स्ट फाइंड प्राइम फॅक्टर्स ऑफ दिस नंबर. 8000 इज इवन नंबर, सो वी कॅन यूज divisibility test by 2. 8000 divided by 2 is 4000. 4000 divided by 2, 2000. 2000 divided by 2, 1000. 1000 divided by 2, 500. 500 divided by 2, 250. 250 divided by 2, 125. Now this is odd number. ही विषम संख्या आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला 2नी भागता येणार नाही. 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट इथे यूज करता येते का बघूया. या तिघांची सम काय आहे. 2 + 1 is 3. 3 + 5 is 8.
8 is not divisible by 3, so we cannot use 3. So use divisibility test by 5, because here is in units place is 5. So we can use divisibility test by 5. Divide this number by 5. 120 divided by 5 is 25, and 25 divided by 5 is 5, and 5 divided by 5 1. So these are the factors of 8000. 1 2 3 4 5 6, 6 times 2 and 3 times 5. Group these numbers. 3 चे गट करायचे या ठिकाणी. सारख्या संख्यांचे 3 चे गट करूया. सो क्यूब रूट ऑफ 8000 is equal to 2 into 2 into 5, and 2 into 2 into 5 is 20. So we can say that cube root of 8000 is equal to 20. या पद्धतीने आपण क्यूब रूट काढणार आहोत. सेकंड इज 729. दिस इज इवन ऑड नंबर आहे, विषम संख्या आहे. सो वी कॅन divide this number by 3, because 7 plus 2 plus 9 is 18, and 18 is divisible by 3. So we can divide this number by 3. 729 divided by 3 is 3 2s are 6, 3 4s are 12, and 3 3s are 9. Again we can divide this number by 3. 214. 3 divided by 3 is 81. 81 divided by 3 is 27. 27 divided by 3 9. 9 divided by 3 is 3, and 3 divided by 3 is 1. So prime factors of these 729 is equal to 3 6 times. So we can say that cube root of 729 is 9. Next is 343. Divide this number by 7. 49 येतील, we get 49. 49 divided by 7. 7 divided by 7 is 1. So cube root of 343 is 7. Minus 512. मगाशी आपण 512 काढलेलं आहे बघा. क्यूब रूट ऑफ 512 is equal to 8. So minus 5, cube root of minus 512 is equal to minus 8. पहिल्यांदा प्लस 512चं क्यूब रूट काढलं, 8 आलं होतं. सो वी कॅन से दॅट minus 512चं क्यूब रूट येणार आहे minus 8. नेक्स्ट इज 2744. इवन नंबर आहे. डिवाइड दिस नंबर बाय 2. 2 1s are 1, 2 3s are 6, 2 7s are 14, and 2 2s are 4. So again divide by 2. 2 6s are 12, 2 8s are 16, 2 6s are 12. Again divide by 2. 343 we get. Divide this 343 by 7, we get 49. Divide this number by 7. So we can say that cube root of 2744 equal to 2 into 7 is equal to 14, and cube root of minus 2744 equal to minus 14. 6. 32,768 इवन नंबर आहे, त्यामुळे आपण 2 ची या ठिकाणी टेस्ट यूज करूया. दिस नंबर डिवायडेड बाय 2 इज 2 1s are 1, 2 6s are 12, 2 3s are 6, 2 8s are 16, and 2 4s are 8. अशा पद्धतीने आपण डिवाइड करत जाऊया. प्राइम फॅक्टर्स ऑफ दिस नंबर्स इज 5 times 15 times 2. किती वेळा 2चा गुणाकार आहे? 15 वेळा 2चा गुणाकार. Therefore factors are written like this. So therefore we can say that
cube root of 32,762 is equal to 2 into 2 into 2 into 2 into 2. Product of these 2 is 32. Therefore, cube root of 32,768 is equal to 32. Now question 2. Question 2 is simplify cube root of 27 upon 125. Prime factors of 27 is 3 into 3 into 3 and prime factors of 125 is 5 into 5 into 5. So we can write cube root of 3 into 3 into 3 27 म्हणजेच cube root of 3 is 3 and cube root of 5 is 5. So cube root of this number is 3 upon 5. Now cube root of 16 upon 54. या ठिकाणी या दोन्ही संख्यांना भाग जातो. So divide these two numbers by 2. 54 divided by 2. कारण 16 ही संख्या कोणत्याही संख्येचं क्यूब रूट नाही. या ठिकाणी आपण याचा सिम्पलेस्ट फॉर्म काढतोय. 16 divided by 2 is 8 and 54 divided by 2 is 2 2s are 4 and 2 7s are 14. Now we can factorize this number. 8 is 2 into 2 into 2 and 27 is 3 into 3 into 3. या ठिकाणी 8 आणि 27 चे प्राइम फॅक्टर्स आपण पाडलेले आहेत. क्यूब रूट ऑफ 8 is 2 and cube root of 27 is 3. So answer is 2 upon 3. Third example is cube root of 729 is equal to 9. Then find cube root of 0.000729. We can write this number like this: 729 upon 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 and cube root of this number. आणि इंडायसेसच्या रूल प्रमाणे या पद्धतीने मी असं लिहिले क्यूब रूट ऑफ 729 डिवायडेड बाय क्यूब रूट ऑफ 10 लाख. याचे फॅक्टर्स येतील 9 into 9 into 9 अपॉन याचे फॅक्टर्स येतील 100 into 100 into 100. या ठिकाणी क्यूब रूट काढायचं आहे त्यामुळे 3-3च्या गटमध्ये आपण ह्याचे फॅक्टर्स पाडलेले आहेत. प्राइम फॅक्टर्स न पडता आपण 3-3च्या गटांमध्ये याचे फॅक्टर्स पाडलेले आहेत. याचं क्यूब रूट येईल 9, याचं क्यूब रूट येईल 100. सो 9 upon 100 मीन्स 0.09. या ठिकाणी 9 भागिले 100 आहेत. दशांश चिन्हयुक्त संख्या लिहितानाही आपण एकावर जेवढी शून्य आहेत तेवढी घरे डावीकडे सरकतो आणि दशांश चिन्ह देतो. या ठिकाणी 1 2 आणि या ठिकाणी दशांश चिन्ह दिलेले आहे म्हणजे 9 लिहायचा आणि एकावर 2 शून्य आहेत 1 आणि 2 घरं पाठीमागे येऊन दशांश चिन्ह या ठिकाणी द्यायचं आहे. सो क्यूब रूट ऑफ 0.000729 इज 0.09.